आणि साऊथ इंडियन म्हटलं तर आम्ही सोमच्या बंडीवरतीच येतो. कुठल्याही व्यवसायात यश प्रदान करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मालाची गुणवत्ता वाढवणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. आपण आलो लातूर सोम की भंडी या व्यवसायाला भेट देण्यासाठी. मित्रांनो, या ठिकाणी सर्व प्रकारचे साऊथ इंडियन डिशेस भेटले जातात, जसं की डोसा, उत्तप्पा, इडली. मित्रांनो, या हॉटेलची विशेषता म्हणजे प्रत्येक मेनूला मॉडिफाय करून बनवले जाते. आता तुम्ही या व्हिडिओमध्ये डोसे बघत असाल, त्यावरची टाकलेली चटणी, त्यावर टाकलेले विविध प्रकारचे मसाले, हे त्यामध्ये त्यांच्या हॉटेलची एक नामांकित चव बनली चालली आहे. मित्रांनो, दररोज शेकडो लोक या हॉटेलला भेट देण्यासाठी येतात. मित्रांनो, 10 वर्षापूर्वी सुरुवात होती, आजचा हा प्रवास या व्हिडिओमध्ये पाहू. डोश्याचे विविध प्रकार आहेत. प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार 7-8 प्रकारचे डोसे इथे बनतात. गेली 1 ते 2 वर्ष झाले मी या ठिकाणी येतो. सोम की बंडी या ठिकाणी वेगवेगळे डोसे मिळतात. मला या ठिकाणचा बटर चीज डोसा खूप आवडतो. आता आपल्या समोर ओनर आहेत हॉटेलचे. साहेब, आता आपला हा व्यवसाय कधीपासून आहे, काय नाही होणार? माझा हा व्यवसाय 10 वर्ष झाले चालू आहे. 10 वर्ष झाले व्यवसाय. अच्छा, बरं. सुरुवात म्हणजे कशी एवढी झाली होती का, म्हणजे कसं झाली होती सुरुवात वगैरे? सुरुवात वगैरे कसं आहे, मी पहिले एका हॉटेलमध्ये काम केलं होतं, तर तिथून काम वगैरे शिकलं. पुन्हा डोश्यामध्ये थोडे एक्सपेरिमेंट करून मी थोडं टेस्ट गणित वाढवलं, की जेणेकरून आपल्याला काहीतरी वेगळी टेस्ट देता यावी लातूरकरांसाठी. त्या हिशोबाने मी थोडी वेगळी टेस्ट आणली आणि त्याच्यामध्ये खूप एक्सपेरिमेंट करून प्रयत्न करून आज हे सोमची बंडी असं नाव चालू केलं आपण दुकान. अच्छा, प्लेन डोसा म्हणजे इतर डोसापेक्षा तुमचा डोसा वेगळंच मानलं चाललं, कारण की त्यामध्ये चीज आहे, बटर आहे, नंतर त्यावर तुम्ही मसाला टाकून बनवताय, भाजी देत नाही. मग हे स्पेशलिटी कसं निर्माण झाली किंवा लोकांसाठी आवड दुसरी आवड निर्माण कसं करू शकतो, त्यावरती तुमचं काय राहिलंय? दुसरी आवडचं निर्माण करण्याचा प्रयत्न एवढंच होतं की आपण लोकलमध्ये जे भाजी वगैरे टाकून बनवताय, तर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं बनवायचं आहे आपल्याला, जेणेकरून लोकांना वेगळी टेस्ट भेटावं आणि काहीतरी त्याच्यामध्ये टेस्ट प्रमाण वाढावं असं. आणि त्याच्यामध्ये आपण उपमा, कारमपुडी म्हणून मसाला राहतो आणि तूप टाकतो आपण त्याच्यात, बटर तूप वगैरे असं टाकून, कांदा वगैरे टाकून, चीज, पनीर, पुन्हा आपलं बटर वगैरे टाकून बनवतो आपण सगळं हे आयटम. अच्छा, बरं. मग आता तुम्ही अपग्रेडेशन स्टार्टिंग सुरुवात कशी झाली? अशीच सुरुवात होती की सुरुवात अशी नव्हती? मी स्टार्टिंगला जसं लोकलमध्ये भेटतंय आपलं टेस्ट, ते त्याप्रमाणे चालू केलं होतं मी. पुन्हा ते केल्यानंतर पुन्हा मला अनुभवलं की काहीतरी वेगळं केलं तर अजून थोडं चांगलं प्रतिसाद भेटल. तर त्या अनुषंगाने मी पुन्हा वेगळं एका हैदराबादला जाऊन म्हणा थोडं टेस्टमध्ये काय तर सुधार व्हावं, तिथं थोडं काही आयडिया घेतली, स्वतःचे काही आयडिया घेतली, असं करून हा टेस्ट निर्माण केला. अच्छा, बरं. म्हणजे तुम्ही शिकलात. हा. मग या म्हणजे ज्या आता तुम्ही डोशाचे व्हेरियंट ठेवले किंवा डोशामध्ये भाजी न घालता तुम्ही उपमा घालताय, तूप घालताय, दही घालताय, मग हा एकदम प्रॉपर डिश होतो लोकांसाठी, एकदम चांगला, आणि लोकांनी तुम्हाला भरपूर प्रतिसाद दिला, कारण की काही युनिक टेस्ट असल्याशिवाय लोक प्रतिसाद देत नाही. बरोबर. मग जे तुम्ही आता शिकण्याचा पिरियड जे कालावधी लागलाय, आता नॉर्मल डोशापासून जे आता लोकल सारीकडे भेटतात त्या डोशापासून ते हा डोशा बनवण्यासाठी किती कालावधी लागला बरं तुमचा? तकरीबन मला 3-3.5 महिने लागले होते हा सगळं एक्सपेरिमेंट म्हणजे अनुभव घेणं प्रॅक्टिकल साठी. मग प्रतिसाद येईल लोकांकडनं, काय होईल, काय भीती होती का मनामध्ये? होती भीती सुरुवातला की हा टेस्ट चलल नाही चलल, तरी बी मी म्हणलो की एकदा करावून बघावं, नाही झालं तर पुन्हा रेग्युलर टेस्ट तर आहेच, आपल्याला बनवता तर येतेच. बरोबर. थोडं काहीतरी वेगळं केलं तर अजून चांगला प्रतिसाद भेटल. आणि लातूरकरांनी खूप मला प्रेम दिलंय. अच्छा, बरं. लातूरकरांनी प्रेम तर अनेक तुम्हाला दिलं असंच, लोकलला कसं राहील लातूरकरांचा प्रेम? लातूरकरांचं प्रेम भरपूर आहे सर. लोकलला म्हणजे जे तुम्ही पहिले बनवत होतो त्याच्यामध्ये नाही? त्याच्यामध्ये बी खूप मला चांगला अनुभव आलेला आहे. अच्छा, त्यांचा बी प्रतिसाद खूप होता त्या टायमाला बी. ते त्या टायमाला अवसर रोडला माझं दुकान होतं, जाई जुई म्हणून हॉटेल होतं ते. अच्छा. इकडे खाली आल्यावर मी सोमची बंडी नाव ठेवलं. सोमची बंडी. आता किती तुमच्याकडे प्रोडक्ट आहेत, काय वगैरे? प्रोडक्ट मध्ये माझ्याकडे आहे बटर डोसा, चीज डोसा, कट डोसा, बटर पनीर डोसा, शेजवान क्रीम डोसा, लालची डोसा,
अच्छा, इडली आहे, उपमा आहे, बटर इडली आहे. तब्बल आता 19-20 आयटम 20-25 आयटम आहेत आपल्याकडे. आयटम आहेत तुमच्याकडे. पण सरासरी आता मॅन पॉवर तुमच्याकडे 15 ते किती दिसते मॅन पॉवर तुमच्याकडे? मॅन पॉवर माझ्याकडे एक 7-8 माणसं आहेत. 7 जण आहेत. आणि दिवसाकाठी तुमचा 200 किती लिखित जायचं म्हणजे ओव्हरऑल साऱ्या दोनशे साधारणतः 150-200 दोनशे जातात. 150-200 जातात. अच्छा, बरं. आणि म्हणजे लातूरकरांनी तुम्हाला प्रेम तर दिलं, बरोबर आहे. मग अजून काय तुम्ही लातूरकरांसाठी काय करू अजून शकता आहे माझ्या- बंडीमध्ये? सोमकी बंडीमध्ये अजून प्रयत्न करायचे मला. संध्याकाळी बी काही ना काही नवीन आयटम आणायचे जे काही लातूरमध्ये भेटत नाहीत. ते अच्छा, प्रयत्न चालू आहेत माझे. बरं. संध्याकाळी बी काहीतरी वेगळं पाहिजे. खूप कस्टमरचे डिमांड आहे की संध्याकाळी बी तुम्ही काहीतरी चालू करा. तर बरोबर. ते प्रयत्न करत आहे मी सध्या. मित्रांनो, लातूर हे म्हणजे लातूर मधली गोलाई हे एक विभागातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आणि तिथं लातूर मधले अनेकशे गोलाईतले बरेचसे मोठे मोठे व्यापारी इथं टेस्ट घेण्यासाठी येतात, बरोबर आहे. मी पण व्यापारी आहे आणि बरेचसे माझे मित्र खास इथे येतात हे करण्यासाठी, टेस्ट घेण्यासाठी. मग आता नेमकं म्हणजे त्यांची आवड बनणं पण सहज राहत नाही, कारण की एखाद्या प्रोफेशनल माणसाची तुम्ही क्वालिटी तुम्ही एक आवड बनता. हा ना. त्याच्या मागे तुमचे कष्ट असतात, तुमच्या मागे ते मॅन पॉवर असते, राहणं असतं, जे नियोजन असतं ते महत्वाचं असतं. मित्रांनो, तुम्ही सोमकी भंडी लोकेशन सांगू शकता त्यांना. तर जर तुम्हाला या हॉटेलची टेस्ट जर घ्यायची असेल तर सोमकी भंडी या हॉटेलला नक्कीच व्हिजिट करा. इथं 20 ते 25 आयटम असे भेटले जातात मित्रांनो, जे की नामांकित हॉटेल महाराष्ट्रातच नाही, लातूरमध्येच नव्हते, महाराष्ट्रात तर अशी डिश भेटणं अशक्य आहे. लोकेशन सांगा, ऍड्रेस सांगा. आपलं लोकेशन आहे सुभाष चौक, लावटी कंपाऊंड. लावटी कंपाऊंड मध्ये महालक्ष्मी टेक्सटाईलच्या समोर सोमकी बंडी नाव आहे आपल्या दुकानात. लावटी कंपाऊंड मध्ये एकदा नक्की भेट द्या. नमस्कार.